नमस्ते नमस्कार. आपल्या युट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीची मस्त छान तयारी. आता मी देव पूर्ण छान त्यांची आंघोळ घातलेली आहे, पूजा करायची बाकी आहे. तर पटकन पूजा करते, सर्व मुलांचा नाश्ता करायचा आहे, मग पूजेला पण जाणार. तर मी आता देवपूजा करून घेते. चला मग, आणि तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला मी आता पूजा करते आणि बोलते. तर आता देवपूजा करायची आहे, तर त्याच्या आधी ना उंबरठ्याची पूजा पण करायची आहे. हळदीचं लेपन करणार आहे, त्याच्यामध्ये गंगेचं पाणी, त्याच्यामुळं नंतर मग हे पण गुलाबजल सर्व टाकले. मी आता लेपन करून घेते पटकन. तर आपण कोणताही सण असला की असं छान घरात मस्त सर्व गोष्टी करतो, आवरतो. तर पहिल्यांदा तर मी आता लेपन करून घेते हळदीचं. तर इथं छान उंबरठ्याची पूजा केली ना तर भारी वाटतं. तर तीच आता मी करून घेते. मस्त सकाळी पुसून घेतलं, अजून मी सकाळीसुद्धा लादी पुसून घेतली, सकाळी लवकर सर्व आवरून घेतलं. आणि तर छान असं लेपनाचं उंबरठ्याची पूजा केली ना, खूप भारी वाटतं मस्त. तर तुम्हाला मी पूर्ण दाखवते. तर इथं सर्व लेपन झाल्यानंतर मस्त छान रांगोळी पण छोटीशी काढून घेणार आहे मी. तर आधी हे लेपन झालं, मी हात धुवून घेते आणि मस्त छानशी छोटीशी रांगोळी काढणार आहे. तर इथं रांगोळीचा डब्बा दीदीला म्हटलं आण, मला सर्व आणून दिलं त्यांनी. मग मी रांगोळी पण म्हटलं काढून घेते. आणि खूप छान दिसतं जेव्हा आपण घरामध्ये ना रांगोळी काढतो. धूप अगरबत्तीचा वास, घरामध्ये पूजा मस्त दिवा लागलेला, खूप भारी वाटतं, घरामध्ये मन प्रसन्न होतं. आणि अशी जर सुरुवात रोज राहील ना तर खरंच आपलं घर प्रसन्न राहील, पण त्याशिवाय आपण सुद्धा पूर्ण दिवसभर प्रसन्न राहणार. तर ह्या गोष्टी जर केल्या ना रोजच्या तर खूप भारी वाटतं. जॉब जर नसताना तर ह्या गोष्टी करायला खूप भारी, पण आता जॉब पण असला तरी पण मी ह्या गोष्टी करते. सकाळची माझी रोजची पूजा मी करूनच शाळेत जाते. सर्व घरातलं झाडझूड, देवपूजा, झाडांना पाणी, ह्या सर्व गोष्टी मी करते. पण आज काही थोडंसं फील वेगळाच येतो. मस्त सर्व छान मस्त आवरून बिवरून सर्व चालू आहे माझी सकाळी तयारी. आणि सर्व घरातलं आवरलं मी. तुम्ही पाहिलं माझा मागचा व्हिडिओ बघा, याच्या महाशिवरात्रीची तयारी. त्याच्यामध्ये ना मी आदल्या दिवशी बऱ्यापैकी खूप आवरलं ना, म्हणून मला आज खूप बरं पडलं की खूप जास्त पसारा नाही, काही आवरायचं जास्त पडलं नाही. ह्या असं जर तुम्ही नियोजन केलं ना तर तुम्हाला मस्त छान तुमचा सण साजरी करता येतो. कोणताही कार्यक्रम असो ते त्याचं प्रिपरेशन आधीच केलं पाहिजे, सर्व तयारी, तर आपल्याला एकदम त्रास होत नाही त्या गोष्टीचा. तर मी अशीच करते नेहमी माझी तयारी, सर्व गोष्टी. तर इथं पाहू शकता, तर छान मस्त तुम्हाला पूर्ण रांगोळी दाखवते. चला. इथं देवपूजेला मी सुरुवात केली. तर देवपूजा मस्त छान आधी उंबरठ्याची पूजा करून घेतली. मग लगेच देवाची तिथं आधी रांगोळी काढून घेते आणि मस्त छान देवपूजा करते. तर आपण देवासमोर मस्त रांगोळी, अगरबत्ती, दिवा असं छान लावलं ना खूप भारी वाटतं. तर तेच करते आता मी. आणि खूप छान फ्रेश वाटतंय आज घरामध्ये, मन प्रसन्न वाटतंय. तर इथं छानशी मस्त छोटीशी रांगोळी काढून घेते मस्त. आणि मस्त देवाज मस्त छान रांगोळ घातली, देवांची छान आवरून घेतलं सर्व घरामध्ये. आणि आता पटकन कापूर पण जाळणार आहे. जेव्हा तुम्ही कापूर जाळताना त्याच्यामध्ये एक लवंग नक्की टाका, वाईट नेगेटिव्हिटी ती निघून जाते. आणि मी नेहमी कापूरमध्ये एक लवंग असताना तर तो जाळते आणि चांगलं असतं. तर इथं मस्त छान आता मी पटकन पूजा करते आणि नंतर बोलते.
तर माझी देवपूजा झालेली आहे. आता मी आद्विक दिवशीला नाश्ता पटका बनवून देते त्यांना. कपडे घाल, तयारी कर आद्विक. नको जाते, कपडे घालून येतात, तयारी कर. पप्पा कडनं तयारी करून झाला. तर आम्हाला ना आता बाहेर पण मग बघते मी, मंदिरात पण जायचं आहे. मंदिरात पण जाऊन येईन. पटकन त्यांचं कधी चहा ठेवते इकडं. आणि आज उपवास असते सर्वांचे, म्हणून मग सर्व भगर काय काय भुताळे, बटाटे काय काय बनवतात. पण मी फक्त साबुदाण्याची खिचडी बनवणार आणि रात्री भगर आमची बनवणार आहे. जास्त काही नाही बनवणार असं. तर मस्त पूजा छान झाली, इतकं भारी वाटतं ना घरात फ्रेश. आणि ते दाखवायचंच आहे ना माझ्याकडनं, गंगेचं पाणी नवीन सर्व घरामध्ये शिपडून दिलेलं आहे मस्त छान. तर ते पण शिपडलं सर्व घरामध्ये. तर एक बॉटल पूर्ण भरून आण मम्मीने आणून दिलं तर ते मस्त छान आता वाटते घरामध्ये फ्रेश पूजा. तर आद्विक दिवशीसाठी मी नाश्ता बनवत आहे. तर मस्त पोळ्यांचा चुरमा, तर त्यांना आवडतो. म्हटलं ठीक आहे, भाजी पोळी एवढं काही खाणार नाही, तर पोळ्यांचा चुरमा खाऊन घेतात. आणि मी साबुदाणे पण बनवणार, त्यांना पण आवडतात, तर ते पण बनवते मी पटकन त्यांच्यासाठी. तर घरामध्ये मस्त छान इथं ना, ह्या खिडकीतून इतकं छान ऊन येतं ना आणि देव्हाऱ्यावर बरोबर पडतं. आणि आता मस्त छान मी पटकन करून घेते. परत मला नंतर आवरायचे, साडी नेसणार मी आणि जाणार आहे, मस्त पाया पडून येणार. तर तीच आता पटापट हे यांचं खायचं बनवून देते. त्यांचं कसं त्यांनी खाल्लं ना पोट भरतं, म्हणजे टेन्शन नसतं. मुलांचं पोट भरलेलं असलं ना चिडचिड वगैरे काही करत नाही आणि मग आपल्याला पण त्रास देत नाही मुलं, म्हणून मग वेळेतच त्यांचं जेवण झालेलं बरं असतं. तर त्यांच्यासाठी म्हटलं तर पटकन बनवते आणि त्यांचा मस्त छान नाश्ता रेडी करणार आहे. तुम्हाला ती प्लेटना पूर्ण दाखवते मी काय काय त्यांना नाश्त्यात देणार आहे आज. तर ते खुश होऊन जाणार आहे मस्त नाश्ता खाणार तेव्हा. नाश्ता रेडी झालेला आहे, मस्त कांदा बनवलेला आहे मी, मला दाखवते पूर्ण दोघांना. म्हणजे दिदी सांगत ती उपवास होते, म्हणजे नको तर वाजून तसं लहान मुलांना उपवास एवढं होत नाही, त्याच्यामुळे नको. तुम्हाला त्यांची जागा होते. तर ह्या दोघांची उपवास सॉरी त्यांना नाश्ता दिलाय मी, तुम्हाला दाखवते. तर आद्विक दिशूसाठी मस्त छान असा नाश्ता दिलेला आहे. ही दिशूची डिश, ही दिशूची डिश आहे पिंक कलरची आणि इकडे आद्विकची. तर हे दोघांचा नाश्ता. तर आता मस्त कार्टून लावलंय तारक मेहता, त्यांचं दोघांचं कार्टूनवरती तारक मेहतावरती चालते भांडणं. तर आता बसले शांततेत मस्त. मी पण आता मस्त चहा ठेवलेला आहे, तर चहा घेते निवांत. आणि असं खूप दिवसातून आपण इतर वेळेस कसं आमचं स्कूलमध्ये दिशू आधी जाते, मग आद्विक मी, असं आमचं सर्वजण जातो आम्ही निघून, मग असं एकत्र काही बसत नाही. आज मस्त सर्व ते दोघं नाश्ता करताय आणि मी आणि उमेश चहा घेणार आहे. तर चहा ठेवलेला आहे आज मस्त स्पेशल दुधाचं असं ठेवते मी. ब्लॅक टी घेते एरवी, पण उमेश नाही घेत म्हणून मग मला म्हटलं ठीक आहे दुसरा, मग मी दुधाचंच केला. तर ब्लॅक टी आज कॅन्सल झाले. तर इथं चहा पण आता होण्यात आला. मी पटकन किचन तोपर्यंत क्लीन करून घेते आणि मी लगेच काही केलं ना किचनवरती काही झालं ना लगेच आवरून घेते, जेणेकरून जास्त पसारा नको आणि खराब पण नको. लगेच आवरलं नाही, कामं केली ना तर बरं पडतात, नाही तर मग सर्व तसेच राहतात. त्याच्यामुळे मग मी लगेच आवरून घेते सर्व किचन. आणि आता भांडे वगैरे आहे ना सर्व नाश्त्याचे ते झालेले, त्यांचे नाश्त्याचे आमचे चहाचे सर्व भांडे सर्व ते घासून सर्व घेणार आहे. आणि कपडे मशीनला ऑलरेडी लावून दिलेलं आहे, तर ते आता टाकणार थोड्या वेळ झालेले. आधी मी आता चहा झाल्यानंतर थोडंसं आवरेन आणि त्याच्यानंतर लगेच मग आम्ही मंदिरात जाऊन येणार आहे मस्त. आणि तुम्हाला सांगते मस्त छान आज सर्व घरातलं वातावरण इतकं प्रसन्न वाटतं आहे ना, आणि इतकं छान शिवलिंग मोठं असतं ना. मी तिथे जाणार आहे आज, तुम्हाला दाखवते मी कुठं जाणार ते. चला आता चहा घेते पटकन गरमागरम, आणि सकाळी चहा घेताना तर बरं वाटतं. आणि आज खूप दिवसातून असं दुधाचा चहा घेते मी, नाही तर माझी एरवी ब्लॅक टी असते, माझी खूप जास्त फेवरेट आहे ती, पण आज मी ठेवला आहे. बाकीचे घेत नाही म्हणून मग वेगवेगळ्या ठेवायला पण म्हटलं राहू दे आजच्या दिवस. तर ठीक आहे, हा पण आवडतो, पण मला स्पेशल मस्त दुधाचा तसंच मी आज केला मस्त छान, मला जसा आवडतो तसा. तर पटकन आता मी चहा घेते आणि मग सर्व आज एकत्र बसलो मस्त टी व्ही पाहत त्यांचं सर्व बडबड ऐकत ना, खूप भारी मज्जा येते. आणि असं जास्त आम्हाला टाईम भेटत पण नाही सोबत असं राहायला, तर आज मस्त टाईम स्पेंड करते. चला मी नंतर बोलते तुमच्यासोबत.
थोडेसे माझ्यापुरतं साबुदाणे बनवले. बाहेर जायचं आहे नंतर कसं थोडंसं येताना उशीर होईल, तर थोडीशी बनवणार आहे. बाकी आणि विचाराने टाकणार आहे माझ्यासाठी. थोडेसे साबुदाणे बनवून घेते नंतर टाकणार. दुपारी का ना बाकीचे पण खाल्लेल्या आता का तर बाहेर ना जाणार तर थोडंफार सॅकचं पण बघायचं तर टाईम होईल म्हटलं. मी आता थोडे साबुदाणे खाऊन घेणार माझ्या वेळेमध्ये आणि खूप लेट मला खायची सवय नाही आहे, म्हणून मी पटकन साबुदाणे बनवायला घेतलेले आहे ते आणि पटकन बनवून घेते. आणि मी त्याच्यात बटाटा ॲड नाही करणार आहे, मला आवडत नाही बटाटा जास्त. तर शेंगदाण्याचं कूट परत फक्त आणि ही हिरवी मिरची ना मी बारीक करून ग्राइंड करून घेतलेली आहे. असं तर इतकं छान लागतं ना, मोकळे पण होतं आणि मस्त लागतं साबुदाणे. तर मी तसेच करते एरवी म्हणजे मी साबुदाणे खातच नाही, पण आज मी खूप म्हणजे महिन्यातून करत असेल तर तेच साबुदाणे आता पटकन बनवते आणि मग पटकन खाते आणि निघते लगेच. मग तुम्हाला दाखवेलच मी तसं. चला हे पटकन आता बनवून घेते मी. ते जायच्या आधी गरम गरमच साबुदाणे चांगले असतात. मस्त भिजलं मी भिजवताना गरम पाणी टाकलेलं होतं त्याच्यामुळे छान भिजले, असं रबर सारखं लागत नाही. आता खाऊन घेते नंतर मग जाईल ना मंदिरात आणि तेव्हा तुमच्याशी बोलते. तर आता माझं खाऊन झालेलं आहे. आता आम्ही ना जातोय मंदिरामध्ये. तर अद्विक मी आणि उमेश आम्ही चाललो फक्त. चला पटकन आता जाऊन येते, तुम्हाला पण दाखवते. पण आम्हाला बॅग पण घ्यायची आहे ना, सॅक घ्यायची आहे तर ती पण घ्यायची, ती पण दाखवते. चला मग. तर आजचा माझा असा लुक आहे. मस्त साडी नेसलेली आहे. केस आहे ना मी मोकळे केले, तसेच ओले आहे ना म्हणून मी मोकळे वगैरे काही केले, तसंच क्लचर लावून घेतलेला आहे आणि इथं छान मस्त रेडी झालेली आहे. चला मी आता निघते. तर आता आम्ही ना पटकन जाऊन येतो मंदिरात. तर इथं किती मोठी शिवलिंग आहे आणि खूप छान इथं सर्व गर्दी पण आहे आणि मस्त छान सजवलं. इथं फुलांच्या माळा आणि ते इतकं सुंदर दिसतंय ना. आता आम्ही दर्शन घेतो आणि नंतर बोलतो तुमच्यासोबत.
इतकं भारी शूटिंग होते, सगळे शूटिंग होते, इतके छान वाटत होतं सर्व. आणि खूप मोठी पिंड पण एक होती आणि एकदम छान दर्शन झालं, खूप भारी. आणि येतानीच मग साहित्य घेऊन आली. आता 17 तारखेला अमावस्या आहे ना, तर मी कोळा पण घेऊन आलेली आहे. तर कोळा घेऊन आलेली आहे. घराच्या बाहेर जे लावतात ना कोळा, तो आणला मी, तर आताच घेऊन आले. परत मग राहून गेला असता तर आता आणला. तो साईड ठेवून देते मी व्यवस्थित. ठेवून देते साईडला. टोमॅटो घेऊन आले भरपूर सारे, 1 किलो टोमॅटो घेऊन आले. अद्रक दिली, अद्रकचं काढून ठेवायला अद्रक आणि कांदे. तर कांदे पण आता इथं होते ते आणि अद्रक ब्लॅक टी मी घेते ना, मग त्याच्यात जास्त अद्रक लागतो मला, त्याच्यामुळे मग टोमॅटो धुवून ठेवणार. म्हणजे कसं सकाळी सकाळी आपण स्वयंपाक करतो ना, तर मग धुवत बस आधीला एक हे होतं, म्हणून मग मी धुवून ठेवणार टोमॅटो. उद्या म्हणजे जाऊ दे, हेच करायचं चटणी नाही का, घर पडेल असं काय ठेवते. आणि त्यानंतर आज विकले चाललं होतं, ग्रेप्स चाललं होतं. ग्रेप्स हे घे, वॉटरमेलन हे घे, ते घे. तर ते ग्रेप्स पण पावच आणले मी फक्त. इथं बनाना आहे, प्रसाद मंदिरात घेतो ना, बनाना दिले ते प्रसाद म्हणून, तर ते आहे. आता हे ग्रेप्स वगैरे सर्व धुवून घेते, हे पण धुवून घेते, हे फ्रीजमध्ये ठेवून देते. चला, तर असं मीठ टाकून आहे दिदी, थोडं मीठ घेतं, थोडं मीठ टाकून दे, मग नंतर ना खायचं. मिठाचं पाण्याने धुतले ना तर ठेवून जातं लवकर. तर ना आधी एका मंदिरा म्हणजे एका ठिकाणी गेलो होतो शिवलिंगच्या तिथं, तर इतकी जास्त ना क्यू, खूप मोठी क्यू होती. आणि म्हटलं खूप जास्त रश पण आहे, तर म्हटलं आता काही शक्य नाहीये तिथं दर्शन होणं. मग आम्ही पुढे नंतर गेलो, तिथं इतकं छान होतं ना सर्व, तर तिथं दर्शन घेऊन आलेलो आहे. आणि प्रसाद आहे बनाना, तरी बनाना एक प्रसाद आहे म्हणून खाऊन घेते. मला बनाना शक्य आवडत नाही. हा घे, खा बाबू प्रसाद. अरे खाऊन घेते मी, बनाना शकतो खाते, पण प्रसाद म्हणून आता दिलं तर खाते. आणि चेंज करून घेते, साडी काढून ठेवली, आता मंदिरात जाऊन आली, ड्रेस घालून घेते. अशी महारात्री साजरी केलेली आहे. आणि इथं माझा हा व्हिडिओ इथंच एंड करते. आणि माझा हा महाशिवरात्रीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.